गडचिरोली जिल्ह्यातील सर्व मतदार बंधू भगिनींना माझा नमस्कार. येत्या 20 तारखेला महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होऊ घातलेली आहे. आपल्याला माहीत आहे की गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी, गडचिरोली आणि अहेरी या 3 विधानसभा मतदारसंघात ही निवडणूक होत आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपण 72% एवढ्या विक्रमी संख्येने मतदान केलं होतं, जे महाराष्ट्रात सर्वाधिक होतं. त्याबद्दल भारत निवडणूक आयोगाने देखील आपल्या जिल्ह्यातील मतदारांचं कौतुक केलेलं आहे. माझी आपणा सर्वांना विनंती आहे की आपण या निवडणुकीमध्ये सुद्धा किमान 80% एवढ्या प्रचंड संख्येने मतदान करून एक नवीन आदर्श आणि नवीन पायंडा या राज्यामध्ये घालून द्यावा. माझं जे नवमतदार आहे, 18 वर्षावरील नव्यानं आलेले मतदार आहेत, या सर्व तरुण मंडळींना देखील आवाहन आहे की त्यांनी त्यांचं 100% मतदान करावं. सोबतच आपल्या कुटुंबातील जे इतर मंडळी आहेत आणि कुटुंबातील जी वयोवृद्ध मंडळी आहेत, त्यांना देखील मतदानासाठी आणावं आणि एक नवीन पायंडा, एक नवा इतिहास या ठिकाणी आपण निर्माण करावा. धन्यवाद. महाराष्ट्रामध्ये आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणूकची सर्व तयारी सुरू झालेलं आहे आणि 20 नोव्हेंबरला होणारे मतदानासाठी मी गडचिरोली जिल्ह्याचे सर्व मतदारांना आवाहन करू इच्छितो की तुम्ही कोणतेही भीतीमध्ये न राहून निर्भयपणे बाहेर येऊन तुम्ही तुमचे लोकशाहीचे मतदानाचे तुम्ही हक्क बजावा आणि लोकशाहीचे महापर्वमध्ये तुम्ही सहभागी व्हावा. धन्यवाद. नमस्कार, मी आयुषी सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली. आपल्याला सर्वांना कल्पना आहेत की येणारे 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहेत. मतदान हे आपला एक जबाबदार नागरिक म्हणून महत्त्वाचा अधिकार तसेच महत्त्वाचा कर्तव्य आहे. माझा आणि जिल्हा प्रशासनाचा सर्वांना आव्हान आहे की येणारे 20 नोव्हेंबर रोजी आपण मतदान प्रक्रियेत सहभागी व्हा. कोणीही घरी ना बसता, सुट्टी न घेता आपला हे महत्त्वाचा अधिकार बजावणं खूप गरजेचं आहे. 20 नोव्हेंबर रोजी मी मतदान करणार आहे. आपण पण मतदान करा. धन्यवाद.